आणि क्रीडा जगतातून एक सर्वात मोठी बातमी, डी गुकेश बुद्धिबळाच्या पटलावरचा नवा राजा ठरलेला आहे। भारताचा गुकेश हा जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता झालेला आहे। गुकेश कडून चायनीज ग्रँड मास्टर डिंग लिरेन याला चेकमेट देण्यात आलेला आहे। डी गुकेश विश्वनाथन आनंद नंतर भारताचा दुसरा विश्व विजेता ठरलेला आहे। अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बातमी म्हणजे डी गुकेश बुद्धिबळाच्या पटलावरचा नवा राजा ठरलेला आहे। भारताचा गुकेश हा जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे। त्याने चायनीज ग्रँड मास्टर डिंग लिरेन याला आता चेकमेट दिलेला आहे, त्याला पराभूत केलेला आहे। डी गुकेश हा विश्वनाथन आनंद नंतर भारताचा दुसरा विश्व विजेता ठरलेला आहे। समस्त भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची अशी बातमी, डी गुकेश बुद्धिबळाच्या पटलावरचा नवा राजा ठरलेला आहे। गुकेशने जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे। चायनीज ग्रँड मास्टर असलेल्या डिंग लिरेन याला पराभूत करून डी गुकेशनं हा एक नवा विक्रम रचलेला आहे। विश्वनाथन आनंद नंतर भारताचा दुसरा विश्व विजेता म्हणून डी गुकेश याची आता नोंद झालेली आहे। आणि अधिक अपडेट आपले प्रतिनिधी सिद्धेश कांसे सध्या आपल्याला देतील। सिद्धेश, आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी, अभिमानाची बातमी। आनंदाची, अभिमानाची आणि हा सर्वात मोठा ऐतिहासिक क्षण आहे भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासातला। कारण 25 नोव्हेंबर पासून ही फायनल सुरू होती। 14 राउंड्स आज पार पडलेत या फायनलमध्ये आणि या प्रत्येक राउंड नंतर एक उत्सुकता होती, अवघ्या 17 वर्षाचा हा पोरगा वर्ल्ड चॅम्पियन होणार की नाही। कारण बुद्धिबळाच्या आजवरच्या इतिहासात, चेस चॅम्पियनशिपच्या इतिहासात, गेल्या 138 वर्षांच्या इतिहासात फक्त विश्वनाथन आनंद हेच नाव समोर येत होतं चॅम्पियन म्हणून। 2012 साली 5व्यांदा विश्वनाथन आनंद यांनी हा बहुमान पटकावला होता आणि त्यानंतर 12 वर्षांनी चेन्नईचा एक 17 वर्षांचा पोरगा चेस चॅम्पियन झालाय, विश्वविजेता ठरलाय बुद्धिबळाचा। आणि ही खूप मोठी अभिमानास्पद बाब आहे। आणि त्यापेक्षा एक मोठी बाब अशी आहे की त्याच्या समोर जो प्रतिस्पर्धी होता तो डिंग लिरेन गेल्या वेळेचा विजेता होता। त्यामुळे हे यश, गुकेशचं हे यश खूप मोठं आहे, ऐतिहासिक आहे। सिद्धेश, वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी विश्वविजेतेपद पटकावणं ही किती मोठी गोष्ट आहे। फार मोठी बाब आहे। कारण 7व्या वर्षीपासून गुकेशनं चेस खेळायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर एक एक पायरी तो पुढे चढत गेला। सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की ज्या विश्वनाथन आनंद यांनी भारतासाठी 5 वेळा बुद्धिबळाचं विश्वविजेतेपद पटकावलं आहे त्यांचाच हा शिष्य आहे, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेला गुकेश आहे आणि अगदी कमी वयात त्यानं ही पायरी चढली आहे। ही मोठी बाब म्हणावी लागेल। ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे सध्या फोनवरती आपल्या सोबत आहेत। सिद्धेश, ठिपसे सरांना प्रश्न विचारेल। सिद्धेश, ठिपसे सर, गुकेश समोर आव्हान फार मोठं होतं। काही ह्यांनी तर म्हणजे बुद्धिबळाच्या जाणकारांनी असं म्हटलं होतं की ही फार चुरशीची होईल लढत, पण हे आव्हान त्याने डिंग लिरेनचं आव्हान कसं मोडीत काढलं। कारण डिंग लिरेन हा गतविजेता होता, खूप मोठा प्रतिस्पर्धी होता गुकेश समोरचा। तशी मॅच अटीतटीचीच झाली, कारण 13 डावानंतर 6.5 दोघांचे गुण होते। पण सर्व ठिकाणी गुकेशचा वर्चस्व दिसून आला। म्हणजे पहिला डाव हरल्यानंतर देखील 3ऱ्या डावामध्ये गुकेशनी स्कोअर बरोबर केला होता आणि नंतर मग 11वा डाव जिंकून त्यांनी पुढेही गेला होता। तो परंतु 12वा डाव हरल्यामुळे एका प्रकारे थोडासा इक्वल वरती स्कोअरवर आला। पण आजचा डाव जो होता तो एक थोडा विशिष्ट शैलीमध्ये मला वाटतं खेळला गेला की डिंग लिरेनला कुठल्याही परिस्थितीत बरोबरी करायची होती आणि डिंग लिरेनची परिस्थिती चांगली होती आणि शक्यतो ड्रॉ होण्याची शक्यता काही त्याच्यात म्हणजे कठीण नव्हतं। परंतु वजिरांची आदलाबदल करण्यासाठी त्यांनी एक प्याद्याचा बळी दिला आणि अर्थात तो योग्य म्हणता येईल, कारण जे हत्ती, उंट आणि एक प्यादं डिंग लिरेनकडे होतं आणि गुकेशकडे हत्ती, उंट आणि 2 प्यादी होती। पण ज्याला थेरेटिकल ड्रॉ आपण म्हणतो तर अशा प्रकारची ड्रॉ त्यांनी आणली होती। परंतु अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ड्रॉ ही नियमांप्रमाणे करायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे 50
चाली अचूकपणे खेळणं आणि 50 चाली अचूकपणे खेळणं हे काही कठीण नाही. ती परिस्थिती आल्यानंतर तेव्हा 55व्या चालीला डिंग लेरेनने जेव्हा हत्तीची मारामारी करायचं ठरवलं ते त्याचं ब्लंडर घोडचूक म्हणता येईल, कारण त्याच्यानंतर हत्तीने हत्ती मारल्यानंतर गुकेशने लगेच उंटही एक्सचेंज केले आणि मग ते राजाचे प्यादे जे दोघांकडे होते, गुकेशकडे राजा आणि 2 प्यादी आणि डिंगकडे राजा आणि 1 प्याद, हे थेरेटिकल विन होता. तर 55व्या खेळीला जर ब्लंडर झालं नसतं तर कदाचित हा डाव अजून 40 खेळात चालला गेला असता आणि कदाचित तो बरोबरीतही सुटला असता. परंतु अशा प्रकारचा जो डिंगचा चॉईस होता की त्यांनी अशा प्रकारची पोझिशन गुकेशला दिली की कुठल्याही परिस्थितीत गुकेश हरू शकत नाही आणि जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करू शकतो. जर हा डाव बरोबरीत सुटला असता तर उद्या टाय ब्रेकरवर सामना गेला असता, पण ते तसं झालं नाही आणि आजच रिझल्ट लागला. पण सर अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे, ही फायनल ज्या दिवशी सुरू झाली, पहिला राऊंड 25 नोव्हेंबरला झाला, पण हा पहिलाच राऊंड लिरेनने जिंकला. त्यानंतर दुसरी ड्रॉ झाली, तिसरा राऊंड गुकेशने जिंकून बरोबरी साधली, पण दरम्यानचा जो काळ होता 7 राऊंडचा तो ड्रॉ झाला. त्यावेळी गुकेशची रणनीती काय होती नेमकी असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं गुकेशची रणनीती एवढी सुरुवातीला चांगली नव्हती, कारण त्यांनी म्हणजे ओपनिंग जो आहे त्याच्यामध्ये ओपनिंगमध्ये खरं गुकेश कधी भराभर खेळत नाही, स्वतःच्या मनाने खेळतो आणि भरपूर विचार करून खेळतो. पण इथे त्यांनी ओपनिंगची खूप चांगली तयारी केली होती आणि बरेचदा त्याचं थोडंसं जजमेंट चुकायचा, म्हणजे तो ठरवलेली ओपनिंग खेळायचा परंतु पुढे कसं खेळायचं याचं बरेचदा त्याला आकलन झालं नव्हतं. आणि चांगल्या पोझिशन मिळाल्यानंतर देखील बरोबरी होण्याचं एकमेव कारण तेच होतं की कुठेतरी तो दुसऱ्याच्या स्टाईलने खेळत होता आणि दुसऱ्याच्या शैलीने खेळणं आपल्याला थोडंसं कठीण जातं. नाही तर आमची एक कल्पना होती की ही मॅच खरी 12 डावातच संपेल, पण कुठेतरी गुकेशनी दुसऱ्याच्या शैलीने खेळायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मध्ये मध्ये त्याचे म्हणजे विन ज्याला आपण हुकले असं म्हणत होतो. परंतु शेवटी त्याला तो सावध झाला आणि आजचा डाव त्याने कुठल्याही प्रकारे स्वतःच्या शैलीशी, कालचा डाव देखील, कालचा आणि आजचा 13वा आणि 14वा डाव त्यांनी स्वतःसारखा खेळला. 12व्या डावात जेव्हा तो पराभूत झाला त्यावेळी ते कुठल्याही प्रकारे स्वतःसारखं खेळला नव्हता आणि हे त्यांनी शेवटी झटकून दिलं, अंगावरून आपल्या झटकून टाकलं दुसऱ्यासारखं खेळायचा प्रयत्न. आणि जेव्हा तो स्वतःचा नॅचरल गेम खेळायला लागला, म्हणजे नॅचरल गेम त्याच्यात असं की बरोबरीची जरी परिस्थिती असेल तर तो खेळत राहतो आणि 50व्या नाही तर 100व्या बोला जिंकेल, अशा प्रकारे त्याची जी जिद्द असते तर त्या प्रकारे तो आज खेळला आणि बरोबर खेळला असता ऑपोनेंट बरोबरी होऊ शकली असती. हे जरी खरं असलं तरी ड्रॉ फोर्स करायचा कुठलाही मार्ग नव्हता आणि त्यामुळे डिंगला अजून 40-50 खेळायला लागल्या असत्या, त्यात त्याची चूक होऊ शकली असते. अशाच प्रकारची त्याची चूक झाली. तर मला वाटतं की शेवटचे 2 डाव जे आहेत गुकेश तो स्वतःसारखा खेळला, त्याच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला साजेसे खेळला आणि त्यामुळे त्याला आपल्याला यश मिळालं. कुठेतरी मला वाटतं की सुरुवातीपासून त्यांनी असा खेळ केला असता तर कदाचित मॅच 12 डावातच संपली असती. एक शेवटचा प्रश्न सर, गुकेश वर्ल्ड चॅम्पियन झालाय त्यानिमित्तानं मी विचारतोय, कारण गेल्या काही महिन्यात आपण चेसमधली कामगिरी पाहतोय भारताची. टोरंटोमध्ये गुकेशनं स्पर्धा जिंकली, त्यानंतर चेस ऑलिम्पियाड आपण जिंकलं आणि आता विश्वविजेतेपद. गेल्या काही महिन्यातल्या आणि गेल्या काही वर्षातल्या भारताच्या या कामगिरीबद्दल थोडक्यात सर. या कामगिरीबद्दल असं म्हणतात की ह्याची खरी सुरुवात म्हणजे आपण जे म्हणू सुवर्ण पर्वाची सुरुवात ही झाली ती ऑलिम्पियाड जी 2022ची ऑलिम्पियाड होती, त्याचं यजमानपद आपण भारताने घेतलं. कारण पूर्वी काय होत असे की जी चांगले हायएस्ट रेटेड प्लेयर आहेत 4 तेच ऑलिम्पियाडमध्ये खेळत असत आणि त्यांच्यामध्ये गुकेश किंवा प्रज्ञानंदचा समावेश होत नसे, कारण ते लहान होते. परंतु 2022 मध्ये आपल्याला 3 संघ खेळायची संधी मिळाली आणि गुकेश, प्रज्ञानंद हे ब संघामध्ये होते, दुसऱ्या संघामध्ये होते. परंतु जेव्हा संघ बघितले तेव्हा कार्लसननी एक कॉमेंट केली की इंडिया 2 टीम इज बेटर दॅन इंडिया 1. म्हणजे कुठेतरी त्याला ते प्रज्ञानंद आणि गुकेशचे सामर्थ्य त्याला कळलं होतं आणि त्याप्रमाणे गुकेशनी खरोखरच पहिल्या पटावरती त्यांनी गोल्ड मेडल त्याच वेळी मिळवलं 16 वर्षाचा तो असताना आणि कार्लसनला ब्रॉन्झ मिळालं. तर हा पराक्रम त्यांनी 2 वर्ष आणि 5 महिन्यापूर्वीच केलेला आहे आणि त्यामुळे त्याचा एक आत्मविश्वास खूप वाढला आणि तो सगळ्यांनाच हरवण्यासाठी खेळू लागला. आणि मला वाटतं की 2 वर्षामध्ये सतत रेटिंग मिळवणारा
मला वाटतं हा एकमेव खेळाडू होता आणि ऑलिम्पियाडमध्ये देखील 30 गुण रेटिंग गुण मिळवण्याचा त्यांनी विक्रम केला. तर त्यामुळे गुकेश जिंकणार हे एक सगळ्यांचंच मत होतं. कार्लसन कस्पारोफ पासून सगळ्यांनी तेच मत दिलं होतं. पण कुठेतरी त्या कल्पनेमध्ये डिंगचा खेळ चांगला झाला असं मला वाटतं आणि एक योग्य स्कोअर म्हणता येईल 7.5 6.5, कारण त्यांच्यातल्या खेळातील मी दोघेही जर उत्कृष्ट खेळले तर त्यांच्या खेळाची तफावत आहे त्या प्रकारे दिसलं. जरी शेवटचा डाव जरी ब्लंडरमुळे संपला असेल तरी देखील ओव्हरऑल एक चांगली अटीतटीची मॅच झाली. दोघेही जिंकण्यासाठी खेळले आणि गुकेशने त्याच्यावर वर चढवून दाखवलं. सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ओव्हर टू यू अमोल. सिद्धेश तुझेही आभार सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.